दादा हो, हा बोल. त्या पोराला तुम्ही सांगितलंय फवारा मारायला. हा. ते मुक पोरग आणलंय, ते बोलत नाही काही. जाऊ त्याला खुना खाणे सगळं समजते मला. त्याने इडून चिडून औषध मारले. आता त्याला म्हणले तर आधी तिकडचं मारून घे. हा हे काय चांगला मारिते ना. मारो मारो इधर से जाओ. ऐसा मारो है ना. हाँ ठीक से मारो. एवढं बरं कळत त्या माणसं आपल्याकडे बरं राहते दादा. अगं, पण मजुरी कमी आहे त्याला. मजूर स्वस्तात कमी आहे आहे. हे खरंय. हा पण मी काय म्हणते, आताच्या टमाट्याला चांगला भाव चालू आहे हा हा. बर का. मग 300 350 400 रुपये कॅरेट चालले आता. हा तसं माझं आहे म्हणा लक्ष. पण मी काय म्हणते, तुम्ही या घरी जाऊन जेवण करून तर बरं. मी राहते त्याच्या इथं जोडीला. हा त्याला जोडील राय कुठं राहिलं ते सांग व्यवस्थित. हा हा एक काय गल्ली राहून द्यायची नाही. नाही नाही, मी म्हटल्यावर काम करून घेईन. हा हा. मी का काळजी का तू बसेल का? जेवली का. नाही मी तुम्ही जेवण मग झालं. तिला जोडी पाठवते तुला वाटलं सर. हा तिला द्या पाठवून आणि लवकर पाठवा. बर बर. हा? हा तिला जा. देतो पाठवून तुला जोडी. हा तुम्ही जेवण बिवण करून घ्या. आणि कोणाला तांबडे खाऊन देऊ नका. नाही 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 देणार खाऊन औषध तांबड्याला मारून. महाग आहे आणि या बेंड्या कोणाला तोडून देऊ नका. नाही नाही हा हा. आपल्या रानात कोणी ना कोणी येत राहते. ते तर आहेच. गाव सोडून देताना आपला राहणार पाळा त्या. बस बस. हा लक्ष ठेवा जरा व्यवस्थित. आणि तुम्ही पोटभर जेवण करा निवंत या. हा चल. बाई माझ्या दादाच्या डोक्याला लय ताण आहे. आणि आमची शेती काही कमी आहे का. बरं झालं ते पोरग आणले, नाही ते एक पोरग येत नव्हतं आमच्या धाकाईने. तशी मी डेंजरच आहे म्हणा. ही मा बहीण लय येडी, कोणी आलं का बोलत बसती. गेलं का काय दादा, जाऊन पाहते त्याच्याकडं. बाई ह्या जाड्या कशाला आणून ठेवल्यात काय माहिती. हा जस काय कोणी येणार होतं सगळ्या याला वावराला करताय तार कंपाऊंड, इकडून कर तिकडून कर. आणि म्हणे माझ्या जानजवान पुरी राहत्यात. जानजवान पुरी राहते मग लोक आमच्यावर टपून बसले का. काय बोलते दादा आणि काय नाही, रिकामा खर्च करतात. चल बाई दादाने सांगितलं होतं दीदीकडे जायचं म्हणून. जाते आता मी तिकडं. हाय वाटतं ती काय करू राहिली काय. भाई हा बांट्या खमून ये ना ग. किती वेळ झाला त्याला म्हणलंय इकडे बाबूरावच्या वावरात, तरी अजून याचा आता पत्ता नाही बाई या बांट्याचा. कुठे ग दिसा ना ग बाई. टमाटर तर लय भारी बाई ग. अगं बाई काय भारी लाल लाल टमाटर सापडलं. बाय 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 मस्त टमाटर भेटलं बाई मला. पुसून पिसून मारते बाई. हे तर सफरचंदीच लागत बाई ऍपल सारखं. कोण आहे ग तू. बाई 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 तू तर ती शांती ना. हा तिकडे झाडावर कुठे तुकू राहिली आणि आमचे टमाटे खाऊ राहिली. त्यासाठी लावून ठेवले. अगं दिसलं मला काय झालं खाल्लं म्हणून काय झालं? अगं मग टमाटे झाडाला टमाटे दिसणार, पेरू नाही दिसायचे. पण माझं कोणाच्या वावरात घुसून खायचं नाही. धर. दिसाळ्यावाने तर काय आमच्या वावरात आम्हाला खाता येत नाही का. तू देशील दावा मी खाईन का. हा तू आमचे टमाटे खाऊ राहिली ना. दिदे दिदे या बाई शांती आपले टमाटे खाऊ राहिली इकडे. ए बाई एकच खाल्लं ना. कसं टमाटे खाल्ले झाडाचे बे. तुला काय भरोसा तू सारे खाशील. असे नाही तर मी काय तो उष्ट खाऊ काय. ते आशा टाकेल ना. कशी अशी किती चाबरी ग तू. नुसतं चाट आणि काय चापायचं. झालं. या बाई आपले टमाटे खाऊ राहिले आणि वरून मला दादागिरी करून बोल राहिली. एकच टमाटर तोडलं तिचा जीव चाललाय फार. काय काय हा पळेल. हा पाळीन अगं. काय पाळीन निदाने ना फवारा मारे त्या टमाट्याला ते तर पाहून खाव का नाही. काय जाशील वर आता. अयो, खरंच मारला फवारा. मग तुला काय खोटं आपण तिकडं. तुम्ही ना पिसाळेल निसे खाती काही ना काही. आता लय तो पोटात ना जुलाब होती पोटात. तुला जुलाब झाल्यावर कळण. अर्चे मला काय सांगते, तुला कोणी खाल्ला तुला विचारून नाही खातात का. हे ना तुला कळायला पाहिजे. असं लोकांच्या वावराने हिंडती ना, असं काही घेऊन खाते ना. अगं दिदे त्या दिवशी तीन पप्पा चोरल्यात. शी टाकेल नाही म्हणून. अर्चे नाही चल चल नको. अयो. तुला मी सांगते असं सांगते ना. पावर करू नका. बरं नाही कर दरबारचा टमाटे तू खा. खाय आता. धरतो टमाटे असं बी मरणारच आहे तू. आणि तुला माहितीये का ते कीटकनाशक मारला त्याच्यामध्ये आळ्या झाल्या होत्या. हा आता ग- ते जाऊ दे. पण ही काय येते माहिती का दिदे आपल्या बापासाठी ना ग. ए बाय मी कोणासाठी नाही येत. मग आमच्या मी वावराला काय करते ते सांग पहिले. अगं इकडे येडा मारायला आलते मी. तू काय नागी नाही का येणा मारायला. अगं आलते बाई आता कसं तरी गेली का जाते आमच्या इकडे नको. कालून ते कुठं घुसल. तिने ना फवारा मारायला टमाटा खाला आणि लागली मारायला. और हमारा टमाटर खाल्ला. हा त्या बात ते टमाटे खाती. म्हणजे ना काय झालं सरपंच काका, आम्ही ना आमच्या टमाट्यावर कीटकनाशक मारले आता. ही आली आणि आमच्या वावरात काय करते तेच कळलं. मी तिथं होतो वाटावर बसलेलो होतो. तिने त्या कॅरेट मधलं टमाटर घेतलंय आणि उचलून आणलं. ती नाटक करते
येड्यात नुसते हसत ती बाई अरे हिच्या अंगात काही येडी गुबी मी काय येडं समजित का मला? कॅरेट म्हणलं टमाटर आणलं खाल्लं मी. तू कोणची लिशान आहे कोणची शान तू कोणची शान आहे? ए पण शांती तुझं इकडे काय काम असतं हा काय नाही सरपंच आलते येडा मारायला. नागिन आहे का? तू बाप कुठे मला घरी जाईल जेवायला. मी आपल्या इकडून आलो बाहेरून वाट्यावरून. ही वाट्यावर बसली होती त्या कॅरेट मध्ये टमाटर घेतला खात खात आली. अहो सरपंच काका हिला मी दोनदा तीनदा पाहिले आमच्या वावरात. आणि ही कमल असा ढोंग करीत होती? दिदी त्या दिवशी दादा संग बोलत होती. अगं बोलले म्हणजे काय पळून गेले का हाताला हात धरून त्या बापाला घेऊन काय मा बाप तसं नाही तो सांगायला हा ना? चांगलं चांगलं माग लागलेत. मला हा. माहिती तू कोणासाठी येते. कळण काय दिवसाने तुला मी तुम्हाला? तीनदा धरले तीनदा. हा. लक्षात बळजबरी ठेव. आमच्या बापाला नादी लावायला पाहती. बरं अगं आपल्या बापासाठी नाही येत ती हा. दुसऱ्यासाठीच येते. हा का माहिती का सरपंच काका? त्या बापाला घेऊन जाईन. या बाय नीट आहे बरं का? नाही तर काय करशील? तुला येऊन हाकली काय ना हे झुटे आहे ना झुटे नाही तिकडे जा. निघ चल हे तिकडे आमच्या माकडे. वावरावर नको करू. शांती म्हणून तुझा घटस्फोट झाला. तू असं आहे ना उगा कोणाचे नवरे आता हे करू. तुझा झालेला आहे घटस्फोट. हा नाही तर मग नवरा तरी करून टाकी एकदाचा. मग करेन ना बाबूराव. कशाने अशा बाई? हा? हा अहो सरपंच काका त्याची बायको मेलेली हाते खरे ऐका ना. पोरीचे लग्न व्हायचे अजून. ये ना भाजलं का करून देऊ मग त्याला काय? तुझा भाज आधी वाय आमचं आधी आमचं भाजायचं भाजायला. आमचं भाजायचं ए तू काय आमचे भाऊ बंद नाही का आमचे नातेवाईक आहे तू आमच्या पण थोबड घाली ती नुसती घरगुशी. ए, पण तुझं काय बळ सुक्त भांडण आहे मला काय काही माहिती समजतच नाही. मी ऐका ना सरपंच काका ती त्या बंड्याला भेटायला आली असं तीनदा धरली मी काय गेट अगं तुला काय घेणं आहे? तीन दादा आठ दादा ऐका आमच्या वावरात काय काम आहे तुझं? तुला पण एका पोराबरोबर पाहिलेलं आहे तो लपड मी. ते मी येऊन पाहू घे. मी म्हणलं पाहिजे. ऐक ना माझं ठीक आहे मी जेवायला येते, पण तुझं काय म्हातारपणात गेली ना राहून दे राहून दे राहून दे. तो काय म्हणल्या ए बाया अरे पिकल्यावरचे तुला कळत नाही हा राहून दे ते आवडत नाही मला. ऐका ना सरपंच काका पहा कशी बोलते. तुम्ही माझ्या समोर भांडणं करतात म्हणजे विशेष आहे. मग ती बाहेर कशी बोलते आम्हाला ही कोण आमची आई बी लागून चालली काय? हे बाय चल न करू तो बाय. काय आले आमचे तुझं थोबा काय आधी आमच्या वावरात घाली ती तू कशाला हे करू? अहो काय नाही सरपंच आलते म्हणलं पालक भाजी होती हा काय हिरवी हिरवी मस्त त्यासाठी लावले का घेऊन जावं तुला म्हणलं. बाजार फोडला का तिकडे? नाही नाही बाजार फोडला तू. नाही ताजी तवा नाही होती वावरातलं कसं असतं सरपंच ताज ताज राहतं बाजारातलं शिळं पाकर यायची राहतं. जिथं तू नाही ती जरा डोक्यात शॉर्ट आहे. शॉर्ट आहे ती आपलं खरंच काम शॉर्ट आहे मला माहिती बंड्यासाठी येईल मी आलतो तुझ्या बापाला बघायला घरी आहे का हा जेवायला? घरी जेवण घरात आहे कर. का? हा मीच पाठवलं होतं. हो सरपंच चालले काय? बापरे आता सरपंचांना बाबू बळजबरी बोलव राहिली का बघा सरपंच काका अशी ही बाया सांगायला ना समजून तिला जरा. ना माणूस पाहिलं ती माणसाला बळजबरी आवाज देते काका तुम्ही जा तिकडं किती पैसे बरं 2000 रुपये घेतले. कोणते? ते 2000 अहो देईन सरपंच कधी देता घेता शिमगा देता येते. देता घ्या शिंग सगळ्या दुनियाला तुला लावला ही वैताग मला आला. माहिती सरपंच लावित असते कधी मध्ये चुना. यो बाबू हो सरपंच 2000 हो सरपंच का ग तू अशीच आहे का काय तुला काय घेणं काय भट्टर भट्टर करते सरपंच अगं, पुढे अपमान बटके, करते हा? तूच बटके, तुझ्या म्हणून बटके. कानावरून टाकून हा, दिले तुला पण तुला. टाकून ऐका, दिलेलं आहे. तू काय आम्हाला आयर वगैरे समजते काय आमच्या औरतून पावर करते काय हे बाय आलते मी मारली मी माई जात चालले मी माई आता निघ मा इकडे कुठे चालले आमच्या घराकडे इकडे उलट बाहेर उलटची भाषा ना करू नको तोंड सांभाळून बोला आरचे. काय काय म्हणते तू दहीला धर तोंड समोर बोल तो नाही गेला तो, असं लावून राहिली बरं का? आरचे, मरण ना मी. मेली तर आपल्या इकडे हा? इकडून पहिले आमच्या वावरात निघ. तोंड हिंडलं पाहिजे तिथलं. गुचकी मेली अख्खं गाव पालत झालं इथं माग या पल्ली होती पाय हा ना बरं झालं मला तर एक गोष्ट कळत नाही या बंड्यानी हिच्यात काय पाहिलं अख्ख्या गावाला चुना त्या लावलाय बंड्याला बी विचारायला भेटत नसन ते लागले येडीच त्याला वाटलं असं नाही शानी म्हणून नाही त्याला जाऊ काय ना येडी आहे तो तिला मागून लात मारून पडून जाईल ते तर जाऊ दे अख्ख्या गावाला चुना लावी ती बरं तर आपला बाप जागेवर ती आहे. बळजबरी तुला म्हणत होती म्हणे तू आली म्हणे घर सोडून मी घर सोडून आले तो तर लग्न वेळले असं बोलले असं येत होता माहिती मी का गेलेत लग्न करून काय स्वप्नात गेली असं तिच्या बरं ते मरू दे चाल ते फवार मारायला तर पर्या तू त्या खालच्या गेटला जाऊन पाय का मी जाऊ नाही मी पण येते बरं चाल मग इला कशी आहे ना गाडी अजून ना मोकर चक्र मारायला लावल्या आपल्याला खावाची येते 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 म्हणली आली का आले बंटे अरे मला दमच नाही का ना तू ये ना लवकर. हात सोड या पसण्या कवाची वाट पाहत होते मी तुझी. मी बघतोय का तू बघतीस ती बघायची का ती चाल बघायची इकडे बस आपण इकडे हा थांब 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 इकडे कोण नाही आता इथं बस हाय हाय इथंची. एवढी काय लावत तेच काय अरे कोण नाही लाजत तुला नवरीवाली हा काय चाललं मग काय नाही तो इकडच काय तुझ्याकडं मग
काय मीच वाट माझ्याकडे बघा तुम्ही काय येतोय हा, मग आहे जे नाही ते तो ऐकडे अरे काही नाही काही माजल्यावर नको बोलू ऐक बोल म्हणलं आईला नुसते आज तिला अरे बनते तू हातकड मग पहिलं सटकला ना तू सटकी ना मी काय झालं आउट मेंदूची आहे तुला लय वेळ अरे त्या बाबरावचं फिंगर आहे का बाय मला अडवलं मला किती का तू भांडल्या हे चल पाहिलं तर नाही तुला पाहिलं आणि भांडल्या बाबा तू तर तिकडे काय आली म्हणे तू वावरात ए, त्याची पोरगीला डेंजर त्या बाबरावची त्या बाबरावला डेंजर आहे भाऊ दोघं तशी ती मोठी पोरगीला डेंजर आहे भाऊ त्याच्यावाली त्या दोघी पुरी सडके अशाच आहे हा मरणाची भांडल्या मला माहितीये तुला का भांडलं तुला मग किती का तू भांडल्या आयो, दोघी तुला मारलं नाही ना कुठं मला नाही मारलं मला काय मारायची नाही. टप्पर आहे नाही तशी तू चांगली आहेस. हा, मग तू आहे ना चार मग. चार जणी संगच खाशील आहे की नाही? मग माझ्यात पण ताकद आहे आहे ना, आहे ना. एवढी आहे का मग काय म्हणती शांती किती काय बडबड केली म्हणे तू बंट्यासाठी येते का माझ्या बापासाठी येते बंट्यासाठी येते का माझ्या बापासाठी येते तिला म्हणायचं फक्त वल्लीवन बांधते म्हणायचं बांधते हा वनली वन म्हणते हा हम्म, मग हे प्रेम कोणावर आहे बांधतेवर आहे हम्म. है की नाही आहे ना हा. लय प्रेम आहे लय ओतू चाललंय पार जेवण जेवण करून आली की नाही मग सगळं जेवण करून आले पण यांनी सा मूड घालवला बापा मायात मला डबा घेऊन यायचं नाही इकडं हा आपण दररोज इकडे थांबतो तुला माहिती नाही का तुला डबा मी काय तो काय ठेका घेतला का रोज डबा द्यायला तुला भेटायला यायचं तर मग डबा घेऊन यायचा तो हा, डबा घेऊन यायचा ना मग तबा तिकडे तिकडे कुठं सारखं ती काय बरं नीट बस जरा या पासण्या तबा यापास नाही का मी मग कोण आहे तो या प्रियकर आहे आहे ना बंटेश कुमार बंटेश कुमार मग तुला जे नाही ती वस्तू पृथ्वी अरे पहिलं डोकं सटकलेलं आहे बंट्या माही सटकली ना मी तुझी सटकीन मायावली हा शांत बस तू अरे तुला कुठं काय कमी नाही केलं मी सांग बरं तू त्या तू मसा काय दिलं बाबा त्या हा. फिंगरांनी जर पाहिलं ना तुला आणि त्याला मला त्या काय पागा त्यात रे आणि हे काय आलं बघ अयो. तुला भेटलं का ग शिव्या नको देऊ आम्हाला शिवाय देते तेव्हा चालत का तू ऐकलं का शिव्या देताना काय काय लांब होतं काय पाहिलं ना ऐकलं त्यांनी पाहिलं ना ह्यो बंट्या, अगं, ह्यो तू बंट्या ते शिव्या सोड देतो. आमच्याच वावरात येऊन आम्हालाच बोलती काढू ते धिंड काढू गावात काय तुला बी आमचंच वावर सापडलं का तस काय ना मोकळं होतं म्हणून आलतो इकडं मग मोकळ्या तिकडे सडकाला जायचं इकडे काय आमच्या वावरात मा बापालाच बोलती मी फोन लावून. ए भाऊ ए पुरी ए नको नाही तू जाते का जाय मग पटकन ए नको ए पुरी जाय अगं नको. बाई, बसलं बोललो अर्चे काय बोलली तू आम्ही सगळं ऐकलं होतं मागावरच होतं आम्हाला माहित होतं तू बंड्यालाच भेटायला ये नाही म्हणून पाहिलं ना आणि तुम्हाला काही वाटत नाही का काय नाही आम्ही तस काय नाही केलं नाही, फक्त नाही. बोललो होतो हा अहो, सगळं पाहिलं आम्ही तिचे मुक्की घेत होते तुम्ही ए बाया काय नाही मुख्य नाही घेतले नाही तस काय नाही केलं तुम्हाला आम्ही घरी बायका पोर आहे ना हा बायका पोर आहे ना हाय मग एक घरवाली एक बाहेरवाली अहो काय हिच्यामध्ये पाहिलं तुम्ही थांबा तुम्ही तुम्हाला तुमचं तर काय नाही हा. पण मा बापच पाहिजे ना आता काय ते म्हणजे हिचा बाप मला पाहिजे म्हणते हा मा बाप जेवढे वाईट दिवस नाही आले हा. नाही, नाही, आहे ना. मग तिचं म्हणणं ते आहे, तिचा बाप मला पाहिजे एवढी कशी मात सोडली अहो दादा हे पा आपल्या वावरात आणि आम्हाला कसं कशी शिवाय देऊ राहिली काय आम्ही काही कोणा शिवाय नाही दिल्या बाबा चोऱ्या करायला आलते तुम्ही नाही ना लपड लफडं? पप्प्या घेत होती एकमेकाचे म्हणजे हे संसार घ्यायचे का आम्ही नाही रे बांटे बाबूराव मी काही नाही म्हणजे तुम्हाला मावाला तू आवर गावसत का दुसऱ्या जागा नाही का तुम्हाला लपडे करायला होतं मोकळं हा? म्हणून आलतो काय मोकळं पाहिजे तुमच्याकरता ठेवूया का हा आणि दादा अरे त्याच्याकरता तुम्ही भीती बांधल्या हा आवडसा चांगलं झालं ना दादा यायचे नालायक जाऊ अरे जा ना तिकडे पैसे खर्च करा लॉजला जा तिकडे मारा ना इकडे काय लोकायला तकलीफ तुमची हा? ऐका ना पुढे दादा मगाशी म्हणली मी हा म्हणाल बोडी जावाला बाब्यासाठी येते म्हणा बाब्यासाठी अशी म्हणली काय समज बाबूराव तुमची मुलगी काय म्हणते मा बाप पाहिजे म्हणे तुला का किती बिनलाजी काय डोक्यात पाय बोलायचं काही पाय अशी काय म्हणतीस ग ती म्हणली नाही का बाबूराव बाप पाहिजे म्हणते मा बाप पाहिजे म्हणजे तुझ्या बेत पाहिजे मा मा बाप पाहिजे म्हणली ती काय रे हा काय बाप. जर इकडे पुढे जर दिसले ना चांगला छाटो गाडी जावाल्या बरं कोण वाटते. आहे? ओ बाबूराव का पण शिकला येते करायची हा? हा? काय रे आता 4-6 अरे महिने घरची बाय बायको काय या बायच्या मागे तुला लागला सांगायचं माझ्या मागे येत नको जाऊ दुताडाला आता तू आली का मी आलो हे असं तूच मला बोललेलं नाही तर. जाऊन दे बाबूराव ए, चला. ए, ए, काय राहिल्या? किती बिनलाजी आहे. आम्ही काय करायला का तो वगैरे? खाली आवाज कर हा, काय मला राहिल्या? धरू नको म्हणजे दादा, माझ राहणार सांगा तेवढे बरं का? माझ पोरील जमते ते काय तू बरं हा? बाबूराव चुकलं नाही येणार बंट्याकडे नाही येणार आणि कोणाकडे हेच सारे करतील ते काय हा धरला का तो, तो धरला का तो याला धरतो या बाबूराव. परत जर दिसले ना तेच धंदे नाही मला त्यासारखे तेच हा. हा? हो बाबूराव मा आता सारखे काही बाबा. येत नाही आता आम्ही नीट बोल तर नीट बोल बरं. बाहेर राहणार येईल तू जरा बरोबर हा. चुकलं मग आमचं आम्ही काय येत नाही बंट्याच दोपटा बट्टल धोपटा भात फिरकावू नको तो ना. मला बोललेच नाही इकडं मला कस काय मारायला लावतीस त्याला तिकडं काय चल ए, म्हणते निघ वावराच्या बाहेर निघा दोघं पण हा, बरं, जेवू नका इकडे जातो बाबू जातो मा पुरी राहते राहण्यामध्ये जरा बर 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 बर. हा. हा. पाहिलं ना दादा ते किती नालायक लोक आहे वो जरा त्यांना उठाव आपल्या वावरात येऊन लपडे करा म्हणजे बाबूरावचं वावर मोकळच आहे हा याच्या करता घेतलं मी
आणि यांच्या घरच्यांनाच इकडे भीती बांधून ठेवल्या पण म्हणजे त्यांना लाज वाटायला पाहिजे ना, जान जाऊन पुरी राहते, यांचे हा? संस्कार आम्ही घ्यायचे का? तेच ना. हा? आणि तिला लाज वाटत नाही, कायचे काय बोलून गेले आम्हाला. अवय ती बाई ना ती डोक्यात आवटे अहो, त्या बांट्याला तरी लाज पाहिजे ना, कोणत्या बाई संग लपड करावा. हा आणि तिला लाज नसावा का, नवरा सोडून दिला आणि लोकांची अरे ती त्या बाईची खोड आहे, अख्ख्या गावाला माहितीये. ती बाई गटक्यात बंटेशी, गटक्यात तुक्याशी, गटक्यात साक्याशी, अरे लय जाण्याशी ती. एका दिवशी मरायची बी. तो पाहिलं ना आता लगे चल लगे मा हात धरायला लागली. ती म्हणलीच होती, हा? तिला आम्ही चांगली काजी डायरेक्ट नोडं धरलं होतं काजीने. आपल्या काजीनं हा म्हणजे नको मेले बिल हा. मोरू द्या ती आता राज गेली नाही रे, ती राज ओळख केली आपल्या पुरी कशा आहे. पण परत भेटली का मी तिला सोडणारच नाही आता. बर बर तिच्या बेतच पाहते मी, ती ना तुमच्या मागावर आहे. तिला आहे ना आता आहे ना फक्त इकडे कुठं काही न्यायला येऊ दे आपल्यावर रानात. काही द्यायचं नाही, तांबडे द्यायचे नाही, मिरची द्यायची नाही, वांग सुद्धा द्यायचं नाही तिला. तुम्ही तिला बाळू नका म्हणजे झालं. अगं पुरी तुम्हाला तुमचा बाप तसा वाटतो का? तुम्ही अंधसाठी हा? एवढं कंपाऊंड करून ठेवलंय म्हणजे. आणि मग जेवण जेवण पुरी मावल्या आपल्या रानात कुणी यायला नको म्हणून मी सगळं तार कंपाऊंड भिंती सगळं बांधून ठेवलं माहिती ना. बरं चला त्या गाड्याला जेवायला पाठवून देऊ, जरा मी फवारा मार. त्याचं झालं का पावराचं? नाही तू काल मारती. मग त्याला आहे ना जीव मग त्याला जेवायला सुट्टी देऊ वाटलं त्याला म्हणा नंतर जेवल्यावर मार. हा चला. चल पो.